KDMC मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदाकरता शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे। महायुतीकडे 103 नगरसेवक आहेत। शिवसेनेतून निलेश शिंदे, विकास म्हात्रे महापौर पदाकरता इच्छुक असल्याचं कळतंय, तर भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामलेंच्या नावाची चर्चा जोर धरतीये। भाजपचे 50 तर शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत। सांगली पालिका निवडणुकीतील पती पत्नीच्या विजयाची हॅट्रिक आहे। सलग तिसऱ्यांदा महापालिकेत एंट्री झालेली आहे। मिरजच्या प्रभाग क्रमांक 5 मधून दणदणीत विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। प्रभाग 5 मधून आम्ही दोघांनी निवडणूक लढवली। काही वेळेला सर्व नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत भरघोस मताने निवडून दिलं आणि सन 2026 ला सुद्धा या ठिकाणी आम्ही दोघांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व नागरिकांनी या मतदारांनी मला व माझी पत्नी सो बबिता मेंढे यांना भरघोस मताने निवडून दिलेला आहे। मी सर्वच मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो। प्रभाग 5 मधून आम्ही दोघांनी निवडणूक लढवली। काही वेळेला बातमी कोकणातली आहे। महाडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्ते मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी विकास गोगावले आणि महेश गोगावलेंना अद्याप अटक का नाही हा मुद्दा आता उपस्थित होतोय। उच्च न्यायालयाचा रायगड पोलिसांना हा सवाल आहे। थेट उच्च न्यायालयानंच या सगळ्या प्रकरणी सवाल उपस्थित केलेला आहे। महाड नगरपालिकेच्या 2 डिसेंबरला पार पडलेल्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली होती आणि त्यानंतर परस्परांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या। पोलिसात गुन्हा दाखल झाला। त्यापूर्वी देखील विकास गोगावले आणि महेश गोगावले यांनी जामिनाकरता अर्ज केला होता, मात्र कोर्टानं तो फेटाळला। एका कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक असल्यानं तुम्ही मागील 1.5 महिन्यांपासून आरोपींना अटक करत नाही का अशी थेट विचारणा कोर्टानं पोलिसांना केलेली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी विकास आणि महेश गोगावलेंना अटक का नाही हा सवाल आता विचारला जातोय। बातमी मुंबईकरांकरता आहे, कारण मुंबईकरांनो पाणी जपून वापरा। मेट्रोच्या कामामुळे मुंबईत जवळपास 44 तास आणीबाणी या ठिकाणी पाण्याची आणीबाणी निर्माण होणार आहे, कारण दादर, भांडूप, विक्रोळ येथील अनेक भागात पाणी पुरवठाच बंद असेल। 20 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत पाणीबाणी या ठिकाणी घोषित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। पाणी पुरवठा बंद आहे। बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक आहे। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, ठाकरे सेनेचे अरुण दुधवडकर यांच्यात बैठक आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढतीची दिशा आज स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।